काय घडलं सरकारी नोकर आहे मला दिलेली आहे आणि आज परेड ग्राउंडवरती संचलन होतं ते मी पूर्ण केलं आणि संचलन उभी असताना जे पालकमंत्री आहेत त्यांना जो मान दिला गेला पालकमंत्री तर त्यांनी आपलं जे मदत होतं ते व्यक्त केलं. पहिलं निवडणुकीनंतर खूप पहिलं होतं आणि ते मी शिक्षित आणि सुशिक्षित स्वतःला मानले खरे असताना कारण माझं संविधानावर खूप विश्वास आहे. पण मला असं अपेक्षित होतं की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज तिला अभिवादन तरी करायला हवं होतं कारण आपण फॉर्म्युला ऐकतो H.O म्हणजेच पाणी तर H आणि ओला आपण म्हणजे वेगळा नाही करू शकत पाणी म्हटलं संविधान म्हटल्यावर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे तिथे आलेच पाहिजे कारण ते अटळ आहे. मग गिरीश महाजननी त्यांना अभिवादन केलं नाही. जे उपटसुंबे काल परवा त्या संविधानामुळे इथे आले उपटसुंबेच म्हणेल मी ज्यांना अक्कल पण नाहीये अशा लोकांचा 4-4 वेळेस त्यांनी तिथे प्रचार केला पण बाबासाहेबांना साधं अभिवादन पण केलं नाही. हा जातीयवाद आहे निव्वळ जातीयवाद. तर माझं म्हणणं हे होतं गिरीश महाजनना माझ्या भावना हे करायच्या होत्या की आज तुम्ही तुमच्याची चूक एक पालकाला एक पाल्य पण चूक लक्षात आणून देतो ही चूक त्यांना निदर्शनास आणून द्यायची होती. म्हणून मी तिथल्या सूत्रसंचालक बाईला म्हटलं की ते लगेच जाते सिक्युरिटीमध्ये मला इथून त्यांच्याशी संवाद साधू द्या. त्यांनी माईक दिला नाही. मी त्यांच्या बरोबरीने माईकचा फक्त वापर केलाय. तो पण मला हक्क संविधानाच्या दिवशी संविधानाने दिलेला आहे की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वर्दीवाला असू दे किंवा कुठलाही सरकारी कर्मचारी असू दे त्याला त्याचं मत मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. त्यामुळे मी कुठला गुन्हा केला नाही. मग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी केला नाही परंतु मी दूरदृष्टीची शिकलेली सुशिक्षित झालेली महिला आहे म्हणून मी बाबासाहेबांचा तिथे सगळ्या जे कोणी प्रेक्षक किंवा पब्लिक आले होते त्यांचा मी जय जयकार केला. त्याच्यामुळे मला पोलिसांनी गाडीत बसवलेलं आहे आणि मला असं वाटतं की हा मग अजेंडा आहे बाबासाहेबांना आणि त्यांच्या अनुयायांना आणि त्यांच्या समाजाला संपवण्याचा. आणि माझी आता मागणी आहे की गिरीश महाजनांना कितपत त्यांचं योग्य वाटलं वागणं माहीत नाही परंतु त्यांनी ॲट्रॉसिटी त्यांच्यावर दाखल करण्यात येईल असा गुन्हा त्यांनी केला आहे. त्यांनी जातीयवाद निदर्शनास आणून दिलं आहे आणि आता मला समन्स देत आहे म्हणजे मी गुन्हेगार आणि ते तारळहार झाले. मी हे मान्य करणार नाही. पालकमंत्री सुद्धा संविधानामुळे पालकमंत्री आहे कारण आधीच्या संविधान नव्हतं तिथे अमुक एका व्यक्तीने हेच काम केलं पाहिजे हाच व्यवसाय केला पाहिजे असं होतं पण संविधानाने कोणी कुठल्याही व्यवसायात प्रवेश करू शकतो. आज राजकारण पण व्यवसाय झालेला आहे. गिरीश महाजनांनी राजकारणाच्या व्यवसायात पण संविधानाचा आधार घेऊनच प्रवेश केलाय. त्यांनी माफी मागू नये माझं समाधान होणार नाही. त्यांच्यावर जोपर्यंत ॲट्रॉसिटी दाखल होणार नाही तोपर्यंत मी इथेच उपोषणाला बसणार आहे.